रेणुकाताई भारती जे पंढरपूरच्या नगराध्यक्ष आहेत त्यांनी आमदार समाधानदार अवतडे आणि एकंदरीत परिवारावर टीका करताना दिसतात। कशा पद्धतीने बघताय तुमच्याकडे भाजपाचे महिला तालुकाध्यक्ष कोण आहे, काय सांगा? नमस्कार, जय श्रीराम। पहिल्यांदा नमस्कार भालकेताईंना। मी एक पक्षाची पदाधिकारी नसून मी एक अवताडे कुटुंबातली सदस्य आहे। या नात्याने तुम्हाला त्याचं उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभी आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याचा आणि राजकारण करण्याच्या हट्टासाने आपण आपल्या जगण्याच्या आनंदासोबतच जनतेचाही आनंद आहे आणि हा प्रश्न तुम्ही पहिला स्वतःला विचारा आणि एक तुम्हाला मी ताई व्हिडिओ दाखवते, ते व्हिडिओ तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा। तर आज आम्ही दोघांतो जिल्हा उद्यान म्हणजे जास्त पंढरपुरातला बाग खूप दिवस झालं वाट बघत होतो की चालू कधी होणार, पण आज झाली। सीन बघू शकता कसा आहे, असं वाटत नाही की पंढरपुरात आहे, पंढरपूरच्या बाहेर कुठं फिरायला आल्यासारखं वाटतं। छान पद्धतीने बाग केलेली, तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या आणि खूप भारी वाटले ते। लाइटिंग प्लस झाडे बसण्यासाठी सोय केलेली आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहेत मुलांसाठी। खूप मोठी म्हणजे खूप छान वाटते। बघितला का ताई? हाच तो व्हिडिओ आहे जो तुम्ही जिजामाता ह्याच्या बागेसमोरचा बागेतला। ही व्यक्ती काही राजकारणातली किंवा पक्षासोबतची किंवा राजकारणाच्या सोबतची निगडीत नसून ही व्यक्ती ती आहे की बागेत गेल्यानंतर जो अनुभवता आला, काही नवीन गोष्टी त्यांना जाणवल्या किंवा काहीतरी बदल होतोय हे अनुभवत असताना आपण राजकीय चष्म्यातून ते न पाहता आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून ते अनुभवावं। हा जो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे आणि एवढं बागेत सुधारणा झाली आहे, हा विकास दादासाहेबांनी केला आहे आणि हा विकास केल्यानंतर जो तुम्हाला त्यांचं कौतुक बघू वाटत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर अवताडे परिवारावर टीका टिप्पणी चालू केली आहे। आणि राहिला विषय ताई टक्केवारीचा, तर टक्केवारी खाण्याची सवय तुम्हाला लागलेली आहे, आमच्या परिवाराला नाही। आणि राहिला विषय आमच्या ठेकेदारी तर ही आमची 3 पिढ्या चालत आलेली ठेकेदारी आहे। आमचे दादांचे आजोबा बाबूराव अवताडे, आमचे सासरे आदरणीय महादेव अण्णा अवताडे आणि आमची 3री पिढी समाधान दादा अवताडे आणि संजू मालक। या 3 पिढ्या चालत आलेली ही ठेकेदारी आहे। त्यांच्या ठेकेदारीतून दादांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता, पण दादांनी तेवढा विचार न करता त्यांनी पूर्ण तालुक्याच्या कुटुंबाचा विचार केला आणि जनतेने त्यांना निवडून दिलं। याचं कारण म्हणजे बेरोजगारांना काम दिलं। उदाहरणार्थ कारखानदारी असेल, सूत मिल असेल, आपलं 5 राज्यात कंट्रेशन चालतं आणि ह्या कंट्रेशन चालू असताना हजारो लोकांचे कुटुंब उदरनिर्वाह झालेत, बेरोजगारांच्या हाताला काम लावलंय। तसं तुम्ही कुठल्या ह्याच्यात तुमची कोणती तरी एक संस्था आहे का किंवा तुम्ही कुणाला असं कामाला लावलंय का असं दाखवून देताय तुम्ही? तुमच्याकडे विठ्ठल साखर कारखाना होता आणि तिथेही तुम्ही काम चांगलं न केल्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळं त्याही शेतकऱ्यांनी तुम्हाला घरात बसवलं। अहो ताई, तुम्ही आता पंढरपूर शहरात तुम्ही नगराध्यक्ष झाला आहात आणि त्या पदाचं तुम्ही जनतेने एवढ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तर त्या पंढरपूरचा कसा विकास होईल तुम्ही हे बघा। आणि पंढरपूरच्या इथं म्हणजे असं मोठं बोलण्यापेक्षा आणि उगा हवेत बोलण्यापेक्षा तुम्ही तिथला विकास करा। आणि तिथं हजारो भाविक भक्त येतात, तर त्या दुर्गंधी एवढी पसरलेली आहे नदीकाठीला, तिथं जाऊन तुम्ही त्या नदीची स्वच्छता करा। कुठंतरी 4 खराटे घेऊन तुम्ही जी गावात मारता तिथं न मारता तुम्ही जाऊन त्या नदीची स्वच्छता करा आणि भक्तांची तिथं सोय करा। आणि ताई महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही तिकडलाच विकास करा, इकडला विकास करायला दादा खंबीर आहेत आणि दादा
दोन्ही दादांचं प्रतिनिधी मंगळवेढा आणि पंढरपूर ह्या दोन्ही शहराचं बघतायत आणि आपण न म्हणता ह्या जनतेने दादांचं प्रतिनिधी बघितलेलं आहे. त्यामुळं पूर्ण जनतेला माहीत आहे दादांनी काय विकास केला आहे ते. तुम्ही तिकडलाच बघा. अहो ताई, अजून एक सांगावंसं वाटतंय मला. तुम्ही जे म्हणता बालिशपणा, अहो बालिशपणा तर खरंच मला वाटतंय हा तुमच्यातच आहे. कारण हा बालिशपणा जर तुम्ही म्हणताय आमदार साहेब बालिशपणा आहे 288 आमदारमधून हे एकमेव आमदार 3 वेळा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विराजमान झालेत. हे तुम्ही विसरला आहात का? आणि ताई, तुम्ही बालिशपणा म्हणताय, तो बालिशपणा आधी तुमच्यात बघा, स्वतःमध्ये बघा, स्वतःमध्ये तपासून बघा आणि पंढरपूरचा विकास करा. इकडं तिकडं तुम्ही नाक खुपसू नका आणि जी दादावर टीका करताय ती आधी ती करायची बंद करा. आणि ताई, तुम्हाला मला आज आवर्जून सांगावंसं वाटतंय, तुम्ही जे म्हणता संस्कार आणि परिवारावर जाऊ नका. तुमची टीका दादांसोबत आहे ना, दादापुरतच बोला. तुम्ही परिवाराकडे कशाला जाताय? परिवाराबद्दल बोलू नका. आमच्या दादांची 2 मुलं आहेत. जशी तुम्ही आमच्या दादांची 2 मुलं काढली तशी तुम्हालाही 2 मुलं आहेत ताई. जरी तुम्ही म्हणलात की दादांची मुलांची लग्न झाल्यावर त्या सुना तुम्हाला बाहेर काढतील, पण ताई तसं न होता आमच्या मुलांना आम्ही चांगले संस्कार दिलेत. तसं तुमच्या मुलांची पण लग्न उद्या होणार आहेत आणि तुमच्या मुलांच्या सुनांनी जर तुम्हाला बाहेर काढलं तर मी आमच्या मुलांना सांगेन की बाबा त्यांना बाहेर काढलंय, तुम्ही तालुक्याला सांभाळता तर त्या दोघांना पण सांभाळा. आणि ताई, आवताडे कुटुंबावर एवढे चांगले संस्कार दिलेले आहेत की आमची मुलं एवढे चांगले सांभाळतील की तुम्हाला तुमच्या मुलांनी पण तेवढं तुम्हाला सांभाळलं नसेल, एवढे आमची मुलं तुमचा आदर मान सन्मान करतील. ताई, तुम्हाला माझं शेवटचं सांगणं आहे की तुम्ही टीका टिप्पणी करा, पण तुम्ही कुटुंबाबद्दल करू नका, दादांच्या कामाबद्दल करा. आणि दादांनी कुठं कामं केली नसतील ते तुम्ही दाखवा, त्याच्यात आपण परत अजून सुधारणा करू. तुम्हाला जर कामात दादांच्या विषयी हलर्जीपणा वाटला तर तुम्ही डायरेक्ट दादांना बोला. तुम्ही एक पंढरपूरचे नगराध्यक्ष आहात, प्रतिनिधी आहे आणि पक्षाच्या ह्याच्यात तुम्ही काम नाही केलं तर टीका करू शकताय. पण मी ताई तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते की तुम्ही इथून पुढे आवताडे कुटुंबावर जाऊ नका. कारण आवताडे कुटुंब नाही तर दादांना 14 भाऊके आहेत आणि कुटुंब मर्यादित नसून आमच्या 14 भाऊक्या आहेत आणि 14 भाऊक्यांना तुम्ही नावं ठेवल्यासारखं झालंय. आणि ताई, तुम्हाला परत शेवटची अजून तेच सांगते ताई, इथून पुढे बोलताना तुम्ही एक आवताडे कुटुंबाला नाही बोलत तर 14 आडनावाच्या 14 भाऊक्यांना तुम्ही नावं ठेवताय. त्यामुळं तुम्हाला मी सांगते की इथून पुढं आडनावावर जाऊ नका. जी तुमची वैयक्तिक राजकारणाची ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही राजकारणापुरत्याच बोलाव्या, परिवाराबद्दल तुम्ही बोलू नका. आणि इथून पुढे जर तुम्ही परिवाराबद्दल बोललात ताई तर त्याला प्रतिउत्तर द्यायला मी दादांच्या अगोदर तुम्हाला माझा सामना करावा लागेल.